सकाळची सुरुवात अशी झाली. गोवा स्टाईल हॉट कॉफी इतका कोण देत आहे. मग मस्तपैकी आळूचे पराठे चेपून मी निघालो कामाच्या दिशेने. रस्ता मोकळा होता, गारगार वारं सुटलं होतं आणि आज काय जास्त काम नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट मार्केटमध्येच पोचलो. मग नेहमीप्रमाणे बांगडा रोजचा रोज. ओंकार सर बरोबर होते, त्यांच्याबरोबर वर्किंग होतं आज. लोकेशन चांगलं होतं, मार्केटच्या शेजारीच समुद्र खाडी जे काय म्हणता येईल. लुक पण भारी होता माझा पण आणि समुद्राचा पण. लाटांचा सुमधुर आवाज ऐकून निघायची इच्छा तर काय नव्हती इकडनं, पण काय करणार, कामाची गरज, त्यामुळे आम्ही पुढे निघालो. by the sea. This is a party place. तसं आज काय एवढं खास काम नव्हतं. अनकवर्ड एरिया कवर करायचा होता, त्यामुळे या साईडला कुठला सेल्समन येत नाही. त्यामुळे ओंकार सर आणि मी बोंबलत फिरत होतो, म्हणजे दुकानं शोधत जी कवर्ड होत नाही. आणि तसंच बाकीचं इकडे तिकडे समुद्र, मी, माझी गाडी आणि आमचे सर कायसोवामध्ये फिरत होतो. हे काय झाले ओटाशी लाल लाल. आम्ही इथं काम करतोय आणि यांचा इथं टाइमपास चालू आहे. हे पुण्यावरून आलेला सचिन. रात्रीचे 10 वाजता ते, आणि आता अंजुनाला आहे, काम संपलंय. आणि इथं 8-8.25 किलोमीटर मागचं आहे. तर तिकडे आता जायचं, जेवायचं, मग त्यानंतर आराम, आणि मग उद्या काय माहीत नाही एक्झॅक्टली. सो आजचा दिवस फुल बिझी होता, पण वर्क आणि मजा आली. भयंकर क्लाउड रस्त्यावरती होते. हे बघून एकच आठवलं, दूरदर्शनवरती एक आधी सिरियल चालायची आप बीती, त्यामध्ये असंच सुरुवातीला असे क्लाउड यायचे मध्ये मध्ये घाबरवायला लोकांना. आणि हा माझा टाईमपास तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू.